हे जे राज्यांची जागा किती वाढणार. आता हा एक फॉर्म्युला आहे, इथं मी फॉर्म्युला दिलाय, तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहे आणि त्या पद्धतीनेच आपलं खासदार हे वाढू शकतात जनगणना झाली असेल तर. जर समजा असं पकडलं तर आता ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये आता 25 आहे. आता जे काही 543 खासदार आहेत त्यात त्यांचा टक्केवारी बघितले 4.6% आहे आणि तो या फॉर्म्युलेप्रमाणे वाढला तर 47 वर त्यांचा आकडा जाणार आणि त्यांचा शेअर टोटल 850 मध्ये हा 5.53% जाणार, म्हणजे तिथं वाढला. बिहारमध्ये तो तिथं वाढलेला तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट 1.5 ते 2% वाढलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 0.50 वाढलाय. गुजरातमध्ये तो त्या ठिकाणी वाढलेला आहे. या भागात जर या फॉर्म्युला प्रमाणे गेलो तर अशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी वाढ होते. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं कर्नाटका दक्षिण याच्यामध्ये 5.16% होतं 28, हे 543 मध्ये 850 मध्ये 4.94% म्हणजे 42 खासदार त्यांना मिळाला. त्यांचा वाटा कमी होतोय. तेलंगणाचा वाटा कमी होतोय, तमिळनाडूचा वाटा कमी होतोय, आंध्र प्रदेशचा कमी होतोय, केरळचा कमी होतोय. जेव्हा 2024चं लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं, 400 पार त्यांना का जावं लागतं, संविधान बदलता यावं म्हणून. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांच्या भागामध्ये जिथं त्यांना मतदान मिळू शकतं, एखादा तिथं धर्मवादाचा विषय करू शकतो, एखादं वातावरण पेटवलं, कुठं काय झालं आणि ह्याच्यातच त्यांना एवढे आकडे मिळतील की उद्या संविधान सुद्धा ते बदलू शकतील, असं कुठेतरी प्लॅनिंग भाजप याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आता ते काय म्हणतात 50% अनुसार, एक तर या बिलात 50%चा कुठेही उल्लेख नाही. इथं जो दिलेला आहे कायद्यानुसार आणि कायद्याला फॉर्म्युला असतो, पण तुम्ही टक्क्यानुसार सुद्धा गेला. आता बघा राजस्थानमध्ये मी सांगितलं जसं 5.53 ला गेलंय आणि 50% आम्ही वाढू असं सांगितलं तर 4.66 वाढले. पण महाराष्ट्राचं बघितलं आता 48 आहे. आता आपला वाटा किती आहे 8.84 आणि वाढणार किती 0.3, म्हणजे उत्तर प्रदेश बिहार याच्यापेक्षा कमी वाढतंय. आणि 50% आपण बघितलं तर फक्त तिथं 0.30 कमी होते, म्हणजे महाराष्ट्रावर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो. आता विषय एवढाच आहे की काय झालंय की लोकसंख्या तिकडची वाढली म्हणून तुम्ही तिथं खासदारांची संख्या जर वाढवत असताल तर दक्षिण आणि महाराष्ट्राचं कसं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये देशात जे काही उत्पन्न तयार होतं, टॅक्स जो सामान्य लोक टॅक्स भरतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, म्हणजे इन्कम टॅक्स वेगळा, जीएसटी वेगळा, हा सगळा जो एकत्रित होतो, या भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसा कोण देतं तर ते महाराष्ट्र देतं. 12.5 लाख कोटी, 20-22% जास्त आपला हिस्सा आहे. त्यानंतर येतं कर्नाटक, त्यानंतर येतं दिल्ली, त्यानंतर येतं गुजरात, त्यानंतर येतं तमिळनाडू. म्हणजे सगळ्यात जास्त टॅक्सचा वाटा देणारे जे राज्य आहेत ते हे सर्व राज्य आहेत. आणि याच्यामध्ये डिव्हिजिबल पूल असतो, म्हणजे कसं असतं, गोळा करायचे पैसे आपण, आणि जे कमी विकसित राज्य आहेत, ज्यांचे डेव्हलपमेंट चालू आहे, गरीब राज्य आहेत, त्यांना आपल्यासारखे राज्य पैसा गोळा करतात आणि त्यांना तिथंच जास्त वाटा दिला जातो. म्हणजे आपण 100 रुपये गोळा केले तर आपल्याला केंद्राकडनं 6 रुपये येतात. पण समजा तिथं युपीली 100 रुपये गोळा केले तर त्यांचा वाटा हा 250 पर्यंत जातो. म्हणजे त्यांनी 100 रुपये गोळा केले तर त्यांना अतिरिक्त 150-200 रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळतात. म्हणजे कोणाकडनं मिळतात, आपण गोळा केलेल्या पैशातून डेव्हलपिंग स्टेटला तिथं पैसा जातो. विषय एवढाच आहे, पूर्वी हे योग्य होतं. आज अडचण काय, आपली जी मशिनरी आहे महाराष्ट्राची, रोड मोठे आहेत, सगळ्यात जास्त लांबी रोडची आपली आहे, पोर्ट आपल्याकडे, एअरपोर्ट आपल्याकडे इथं नॅशनलाइज काही कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत. याला जर मेंटेन करायचं असेल, जर आपलं मोठं घर असेल तर त्याला खिडकी मेंटेन करावी लागेल, रंगवावं लागतं. कधी वादळ आलं तर कौलं उडून जातात, तर त्याला मोठं जेवढं घर तेवढं मेंटेनन्स आपला जास्त आणि छोटं ज्याचं घर त्याला मेंटेनन्स कमी. मग महाराष्ट्राचं जे घर आहे, जी डेव्हलपमेंट आहे एवढ्या वर्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली, ती जास्त असल्यामुळे आपल्याला जो वाटा येतो त्याच्यात आता महाराष्ट्राचं काय तिथं जे खर्च आहे तो तिथं भागत नाही. त्यामुळे आपली उद्याची मागणी काय, आता ह्याच्यामध्ये मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एकतर अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की 2026 पर्यंत हा आकडा 543 वाढणार नाही, आणि तो जर वाढला तर त्याच्यानंतर जे जनगणना होईल, जनगणना 2011 झाली, ती 21 व्हायला पाहिजे होती.
21 नंतर ती 31 ला होणार होती. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2002 ला काय सांगितलं होतं, 2026 नंतर आपण खासदारांची संख्या वाढू. आणि मग खासदारांची संख्या 2026 नंतर वाढवायची असेल तर जनगणना कुठली धरायची, अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं तो 2031 ची धरायचे असं त्यांनी त्यावेळेस नमूद केलं होतं. मग आत्ताचं सरकार हे अटल बिहारी वाजपेयींच्या निर्णयाच्या विरोधात जात आहे का, असा आमचा सहज त्याच्यामध्ये प्रश्न आहे.